नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 5 आम्ही सगळे लास्ट टाइम गेलो होतो तसंच आज पण तिरुपतीला निघालो आहे आम्ही. ही पाठीमागे गाडी बघू शकता तुम्ही, सगळे गाडीत बसले. थोडंसं ती पॅकिंग वगैरे सगळं करायचं, थोडासा उशीर झालाय. बाकी आता इथून मग पुढं व्यवस्थित सगळ्यांची शूट वगैरे होती. आता त्या आम्ही भाऊला भेटायला आला, अर्जुन भाऊला भेटायला आला. या माणसाला भेटून जावं लागते आम्हाला, त्यासाठी भेटायला आलो आम्ही. कारण ठेवायच्या जागेवर तुला भेटावं लागते आम्हाला. हा, भेटावं लागते, दुसरं काही नाही. पाठीमागे गाडी आहे. आता आम्ही सगळे आता पुढे थांबल्यानंतर पुढे भेटू आपण. तर आता रात्रीचे 11:30 वाजलेत. आता आम्ही उमरगेच्या जवळ आलो. आता CNG भरणं चालू आहे इथं गाडीला. आणि आता इकडं आमचं जेवणाची तयारी चालू आहे. जे आम्ही घरून डबे वगैरे आणले होते, सगळ्यांनीच आणले होते, ते आता इथं चालू आहे. इथं जेवण वगैरे करून पुन्हा बाकीचं पुढे निघतो. आणि ब्लॉग शूट करायचं न करायचं काय तेवढं फिक्स नव्हतं, त्याच्यामुळं सुरुवातीचे काय क्लिप घेणं झालं नाही मला. त्याच्यामुळे सुरुवात थोडीशी अगोदर झाली होती, पण ब्लॉग थोडासा लेट सुरू झाला आहे शूटिंग. त्याच्यामुळं बाकी ह्याच्या पुढून जी काही येतील ते व्यवस्थित येतील व्हिडिओ सगळे. आता बघू, आता जेवण वगैरे करताना बसल्यानंतर पुन्हा बघू आपण. आता सगळ्यांचे जेवण चालू आहेत आमचे. करून आणलेला डबा सगळे आम्ही खाऊन आता निघणार तिथं सगळे बसून. CNG पेट्रोल पंप. सकाळी 7:30 वाजले. रात्री सगळे थकल्यामुळं थोडं झोप घेतो, रात्रभर झोप नव्हती. आता थोडे सगळे फ्रेश व्हायला आलो होतो. आता नाश्ता वगैरे करता येतं. आणखीन कुठं जायचं आपल्याला? कुठं जायचं पुढं? लक्ष्मीनारायण मंदिरला जायचं कुठं. आता इथं सगळे नाश्ता करायला थांबला. नाश्ता वगैरे करून पुन्हा पुढे निघतो आम्ही सगळे. डायरेक्ट आता मंदिरात गेल्यानंतर भेटू आता परत.
तर आता सकाळचे 9:30 वाजलेत आणि आम्ही इथं सुवर्णगिरी आंघोळीचं वगैरे सगळं होतं, त्याच्यामुळं फ्रेश वगैरे सगळे झालो आहे आम्ही. आता चेंज वगैरे सगळ्यांनी करून घेतलेलं आहे. आता लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे वर, आता तिकडं जाणार आहेत आम्ही. तर हे सगळं झाल्यानंतर आता बघू तिकडं जाऊन कसं आहे पुढं दर्शनाचं वगैरे ते बघावं. आणि जर मध्ये अलाव असेल मोबाईल वगैरे तर मग तुम्हाला मधले हे काय ती सगळं पूर्ण स्ट्रक्चर वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू आता मध्ये काय कसं मोबाईल वगैरे अलाउड आहे का नाही ते बघू आणि परत मग ठरवू आपण. बाकी सगळे आता हे तयार होऊन इकडं मागे गाडी आपली सगळे बॅग वगैरे ठेवायचं चालू आहे. आता पुढं भेटू आपण. तर आम्ही मंदिराकडे निघालो आणि मंदिराकडे जाताना बस सेवा आहे, फ्रीमध्ये आहे. तर आम्ही सगळे बसलो बसमध्ये, पण वर मोबाईल अलाउड नाही असंच खाली तर सांगण्यात आलं. आता बघू वर गेल्यानंतर जरा मोबाईल अलाव असेल तर मोबाईलमध्ये दाखवतो, नाहीतर मग फोटो वगैरे काढतो, फोटो लावतो व्हिडिओमध्ये. ही बघा बाकी बघू आता वर काय आहे काय नाही ते. बाकीचे तिकडे बसले 2 जण, 4 इकडे बसलेत दया आणि बाकी 2 जण पुढे बसलेत. बाकी आता वर गेल्यानंतर बघू आपण काय होते. वरच्या साईडला आलो पण इथं मोबाईल वगैरे काय अलाउड नाही. आता इथं मोबाईल ठेवण्याचं काउंटर आहे इथं. काही नाही तापला होता मोबाईल वगैरे सगळे आता जमा करावं लागणार आहेत. बाकीचे सगळे मागं थांबलेत. मध्ये तर काय अलाउड नाही म्हणल्यावर काय दाखवणं शक्य नाही. बघू पण आता खालचं दाखव काय तर आता मंदिराच्या खाली आलोय आता आम्ही. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, सकाळी लवकर गेल्यामुळं गर्दी जास्त नव्हती. आता चालू झाली थोडी गर्दी. आता बॅगिंग वगैरे ठेवलं आम्ही आता गाडीवर, सगळे चालू आहे तयारी. आता इथून आता आम्ही श्रीशैल्यमकडे जाणार. आता जायला किती वेळ लागेल का माहीत नाही, बघू आता पुढं हळूहळू काय काय होते काय काय नाही बघू. बाकीचं आणखीन इथं पुढं जेवायला पण थांबायचं आणखीन आम्हाला. सकाळी नाश्ता वगैरे केलो होतो, बाकी जेवण वगैरे राहिले. जेवण झाल्यानंतर मग पुन्हा डायरेक्ट श्रीशैल्यमला. तर भेटू आता पुढे. तर आता आकाश भैयाला विचारू आपण. आकाश भैया काय म्हणता, आतापर्यंतचा प्रवास कसा झाला, काय झाला, काय सांगतात? तुमच्या नादाला लागून एवढं पायऱ्या चढावं लागल्या, एवढ्या पायऱ्या उतरावं लागल्या, पुण्यात त्रास होते. 150 रुपये तिकीट काढून गेलो असं तर 5 मिनिटात दर्शन झालं असतं. आणि दर्शन तर फ्री होतं की हो सर? नाही काय म्हणतो, गाडी पार्किंग गाडी पार्किंगचे 500 रुपये द्यायची. गाडी पार्किंगचं बोललो नाही मी, पण ती पण गेलीच की. नाही पण इथं एवढं शुद्ध भाषण असं करून काय उपयोग होणार नाही. जाऊ दे, पण मस्त झालं दर्शन आमचं. पण दर्शन नाही, आपल्या सगळ्यांना सांग ना, दर्शन फ्री होतं का 150 रुपये वालं होतं? फ्रीच होतं ना. बाजूला मग त्यांना काय लिफ्ट होती का? त्यांना लिफ्ट होती का? हा लिफ्ट नव्हतं त्यांना. अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं होतं की आपण 150 रुपये काढून लिफ्टनं जायला पाहिजे होतं. डेव्हलप झालंय मंदिर. नाही, डेव्हलपचा प्रश्न नाही. आपण नवजवान तरुण आहोत, आपण चलत गेलं पाहिजे. बघा मंदिर इथं आहे बघा, किती जवळ आहे इथल्या इथं. तर आमचे आकाश भैया म्हणालेत की 150 रुपयेचं तिकीट घेऊन जायचं म्हणत होते. बोला संतोष भैया, काय म्हणता तुम्ही? नाश्ता पाण्याचं बघा बुवा. नाही का, संतोष भैयाने सकाळी नाश्ता केला नव्हते, आम्ही सगळ्यांनी केलो होतो. बाजवांना त्याच्यामुळं आता बाकी आणखीन कुणाला काय बोलायचं? अश्विन दत्तापुरे सरांना बोलू दे एकदा. हा बोला. आभार व्यक्त करा तुम्ही. बरं तुम्ही साईड लावा जरा आशिष सरला बोलू द्या जरा. तुम्ही साईडला या. हा या जरा, तुम्ही साईडला या. हा या जरा, हा बोला. प्रवास एकदम व्यवस्थित झाला, पण मला असं वाटतं एक डाऊट आहे की दयाला मजा आली का नाही, हे हा एक प्रश्न. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा सरांनी इथं मांडला आहे. कारण आम्ही सर्व भरपूर वेळेस कुठं ना कुठं फिरायला गेलोय, पण हा जो मनुष्य आहे, प्राणी आहे, दया हा आमच्यासोबत. काय म्हणतोस दया, की तुझं म्हणजे म्हणणं काय, की तुला मजा आली का नाही? हो
मला मजा येत आहे कारण माझी पहिली वेळ येत आहे कुठेतरी बाहेर जायची, हा एन्जॉय करायची हा एन्जॉय करायची. हा आणि त्याबद्दल मी खूप खुश आहे. एन्जॉय पण होत आहे हा. आणि मला सगळं लहान भावासारखं सांभाळून घेऊन संपूर्ण मला म्हणूनच डोक्यावर बसलाय तू सगळ्यांच्या. लहान भाऊ म्हणून सगळ्यांच्या डोक्यावर बसलाय ना. आणि आमचे महादू अण्णा ह्यांनी मस्त एक मोटिवेट झोप घेतलेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे आतापर्यंतच्या प्रवासावर? काय म्हणणं आहे बोला, रेकॉर्डिंग चालू आहे. जरा जोरात बोलला तर ऐकू येईल व्यवस्थित. हा ओम काय म्हणतोस? काय नाही, आधीच्या पुढचं पण दर्शनासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. सो आपण पुढे बोलूया. म्हणजे इथंच बंद करायचं म्हणताय. मध्ये आपल्या आणखीन एक सहकारी मित्र आहे ललित भैया. त्यांचं म्हणणं काय आतापर्यंतच्या ट्रिप बद्दल आपण त्यांचंही ऐकून घेऊया. काही गडबडीत राहिलं. बोला काय म्हणता आपण, कसं वाटले आतापर्यंतचा प्रवास, आतापर्यंतची ट्रिप काय वाटलं, काय म्हणता तुम्ही? आतापर्यंतचा प्रवास मला नंबर 1 वाटलाय. त्याच्यानंतरचा प्रवास मला माहित नाही. अरे ती कुणालाच माहित नाही रे. आतापर्यंत सांग ना, आतापर्यंत सांग ना. हा आतापर्यंतचा प्रवास नंबर 1 वाटला. हा म्हणजे कसं एक्सपिरियन्स काय तिथं मागे बघू शकता हे. हा बरं, आता हे झालं. आता कृष्णा भैया काय म्हणतात बघू जरा इथं हे आकाश भैया थोडासा अवकळीपणा करतायत, संतोष भैया वगैरे. यांना आपण इग्नोर करून आणि कृष्णा काय म्हणतोस तू, काय कसा वाटला आतापर्यंतचा प्रवास तुझा? सर्व संपन्न झाला आहे. अरे काहीतरी बोलतो ना मी. हा बरोबर झाला आहे, आनंदी झाला आहे सर्व प्रवास. आता पुढचा प्रवास बालाजी बघून. अरे श्रीशैल्यमला जायचंय आपल्याला. बरं हा अश्विन सरांचा कॉन्फिडन्स बघता त्यांना आपण परत एकदा त्यांना विचारू की काय म्हणता सर, हे वातावरण, हे ढगाळ वातावरण, हे असं मस्त वातावरण झाले. अशा मस्त वातावरणामध्ये आपण मस्त दृश्य जाऊ द्या. आपण काय म्हणता असं हे घाण, हे सर हे चुकीचं आहे. हा बोला आता. हा बोला. तर मला असं वाटतं की आपण जे प्रवास केलेला आहे आतापर्यंतचा, तर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही आपल्याला. तर असं आपण असं पकडून चालूया की ह्यानंतर ही आपल्याला अडचण येणार नाही. तर त्यासाठी आपण एक परत जसं आपली एनर्जी होती त्यावेळेस तीच एनर्जी आपली कायम राहील. हा अपेक्षा करतो सगळ्यांना. हे कार्य मी तुमच्या हाती सोपवतो, एनर्जी वाढवण्याचं कार्य. म्हणजे तुमची जरी एनर्जी डाऊन असली तरी मला असं वाटतं की तुम्ही एनर्जी वाढवू शकता सगळे. कोण मी माझ्याबद्दल म्हणताय? हा ठीक आहे. तर हा नाही बोला. आता इकडे छतावरही बांधत आहेत. छतावर म्हणजे गाडीच्या छतावर म्हणायचंय का तुला? हे आमचे महादुबाई नाही ना, त्याने बाईटच दिले नाहीत आम्हाला. आता त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम चालू आहे. त्यांची लगन बघू शकता तुम्ही कामाची किती आहे. त्यांनी म्हणजे असं बोलायला सुद्धा टाळत आहेत. त्यांचं काम एवढं महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. काय म्हणता महादुबाई, जरा वरून 2 शब्द होऊन जाऊ द्या. जरा असं 2 बोट तर दाखवा. जरा थोडस कसं आहे, लाजते तिने जरा थोडस. चला सगळ्यांचं बोलणं ऐकलं तर आपण आता भेटू पुढच्या स्टॉपवर. आपण जिथं कुठं थांबू तिथं भेटू आता. प्रवास एकमेकाच्या जागा चेंज करून नुसता प्रवास चालू आहे आमचा. की पुढं बघू आता मागे आलो, म्हणजे थोडंसं मागे आलो, पुन्हा परत पुढे गेलो, आता सगळ्यात मागे आलो. आता हे सगळे बघा तुम्ही कसे बसलेत, काय केलेत. डिस्कशन एकदम असं गहन विषय चालू आहे, चर्चा चालू आहे. आता आम्ही श्रीशैल्यमच्या रस्त्याला म्हणजे 2 तासामध्ये श्रीशैल्यम येते.
100-1 किलोमीटर आहे आणखी बाकी बघू आता मग तिथे कसं आहे तर गाडीमध्ये असलं की शूट करायचं लक्षात राहणार आणि चार्जिंगचा बी प्रॉब्लेम आहे जरा चार्जिंग सगळ्यांचे किती जातात 7-8 जण आहोत आम्ही 9 जण आहोत प्रत्येकाचा मोबाईल चार्जिंगला लावावा लागला प्रत्येकाचा त्याच्यामुळे तसं होईल तेवढं त्याला लावू बघू भेटू आता पुढं जाऊ कुठं थांबू भेटू तर रात्रीचे 9 वाजलेत आम्ही श्रीशल्यमच्या टेम्पलच्या परिसरात आलो पण आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की जेवण करून जरा मंदिराच्या दर्शनाला जावं त्याच्यामुळं आम्ही सगळे आलो इकडं सगळे चांगलं थोडी वेटिंग आहे हॉटेलमध्ये कारण महाराष्ट्रीयन जेवण पाहिजे होतं आम्हाला एक भेटलं आहे हॉटेल पण थोडीशी गर्दी जास्त आहे त्यामुळं थोडंसं वेटिंग आहे जेवण वगैरे करून परत मंदिराचं दर्शन वगैरे घेतो बघू बाकी तर रात्रीचे 11 वाजलेत आणि मंदिराच्या बाहेर होतो आम्ही दर्शन वगैरे झाले सगळ्यांचे तर इथून आम्ही डायरेक्ट सगळे महानंदीला निघणार होतो इथं तर बघू आता तिथं कुठं थांबलो आम्ही तर परत तिथल्या काय गोष्टी आहेत काय नाही ते सगळं दाखवू ते सगळे सोबतची आकाशबाई कुठे गेले आकाशबाई इथं आहेत तुम्ही समोर येतो हा आणि आपल्याला एक खास माणसाची बाईट घ्यायची भादुबाईची बाईट हे पूर्ण ब्लॉग मध्ये त्यांचा व्हिडिओ येणार म्हणजे येणार तुम्ही कितीही पळा तुम्ही तुमचा व्हिडिओ येणार म्हणजे येणार चला भेटू पुढं
मित्रांनो, आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. आम्ही जस्ट पोहोचलो आहे महानंदीला. तुम्ही पाहू शकताय बघा, आत्ताच उतरलो गाडी आणि आता आमचं चालू आहे आंघोळ करेल आम्ही आणि नंतर दर्शनाचं. तर बघू आता तिथं अवेलेबल आहे का नाही मोबाईल, बघू आता. ओके, पुढचा व्हिडिओ नाही नंतर. आता आंघोळीला जाणार आहोत. आरोप कुठं ते सांग पहिलं. आता आपण महानंदीमध्ये आलेलो आहोत. थोड्याच वेळात आपण स्नान करणार आहोत. ते चालू आहे, बघायला तयारी आपली. चला चाल गाडी गेल्यानंतर बघू तर आपण काय होते काय नाही. तर महानंदीचं इथले दर्शन वगैरे झालं, जेवण वगैरे झालं आमचं सगळ्यांचं. पुढे सर सगळ्यांचं. अरे थांब घेऊ माझा जरा. आणि सगळ्यांचे चेंज वगैरे करून झालं. आता सगळे आम्ही बसलाव गाडीमध्ये. आता निघाला होता तिरुपती, डायरेक्ट तिरुपती. आता पुढं कुठं थांबलो तर मग भेटू डायरेक्ट. आता तू लावला